आज आम्ही पहिल्यांदा पाणीपुरी अशी घरी आणून त्याची मस्त पार्टी केली आहे का ती तुम्हाला पुढं सांगते. पण त्याआधी असं होतं ना की पहिल्यांदाच आपण एखादी गोष्ट खातो किंवा बनवतो, तसंच काहीच आज आमच्यासोबत झालेलं आहे. आता पहिल्यांदाच बनवतोय, कसे होतात काय होतात काहीच माहीत नाही, पण घेतले आहेत बनवायला. पहिल्यांदा उकडीचे मोदक बनवूयात म्हटलं, त्याची रेसिपी मी यूट्यूबवरती बघितली. पीठ पण आणलं होतं रेडीमेड आणि यामध्ये सगळ्यात मोठा हातभार ना ह्या दोघांनी लावला. आता छान असे उकडीचे मोदक बनवले. ऐकलेलं तर होतं की उकडीचे मोदक खूप छान लागतात, पण ते उकडलेले असतात मग तळणीपेक्षाही छान लागतात का नाही हा मोठा प्रश्न होता. छान असे 11 मोदक बनवले, बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर खाऊन बघितले. खरंच खूप छान लागतात ते मोदक. मोदक वगैरे खाल्ले. श्रावचा इथं डान्स बघितला. आता हे नेमकं झाडाचं खोड आहे का झाड आहे काही समजत नव्हतं. त्यानंतर बघितलं जवळून तर ही एवढी मोठी आळी होती. मग एवढी हिंमत करून ते झाड कट करून टाकलं आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन झालं. आता बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर ना इतकं बोर झालं होतं की घरी पण जायची इच्छा नव्हती. मग काय करावं म्हणून नदीवरतीच थोड्या वेळ थांबलो. गंगेवरती मस्त पाणी वगैरे बघितलं आणि श्रावा मात्र इथं बाप्पाला छान असा बाय करून बाप्पाकडेच बघत होती का पाण्यामध्ये बाप्पा आपले गेलेत कुठं. त्यानंतर पण मग घरी जायची काही इच्छा नव्हती म्हणून म्हटलं चला गंगेवरती दुसऱ्या ठिकाणी पण आपण फिरून येऊया. त्यानंतर आम्ही मस्त गंगेवरती थोड्या वेळ ते आराम केला आणि त्यानंतर घरी आलो. आता घरी आल्यानंतर मोठा गणपती तर आम्ही बुडवला होता, पण जो आपल्या देवाऱ्यातला गणपती असतो ना आम्ही तो तिथेच ठेवला. म्हटलं 1-2 दिवस त्याची पूजा करूया आणि त्यानंतर मग आपण तो देवाऱ्यामध्ये ठेवूया. आणि घरी आल्याला आता गाडी एवढी खराब झाली होती, गाडी वॉश करायला घेतली आणि आज काही जास्त भूक पण नव्हती. मग काय करावं म्हणून म्हटलं भैया आपण आज मस्त पाणीपुरीची पार्टी करूया. मस्त रगरा वगैरे सगळं विकत आणलं. रात्रीचं जेवण म्हणून पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि आज बाप्पा गेले म्हणून घर पण थोडंसं मोकळं मोकळं वाटतंय. चला आजचा दिवस इथंच संपला. बाय.